माझे नाव प्रियंका अशोक वर्मा. शुभ प्रभात विद्यार्थ्यांनो. आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहेत आणि गणित विषयामध्ये मुख्यतः समांतर रेषा व छेदिका या घटकाचा अभ्यास करणार आहेत. तर आज दिनांक काय आहे? वार सोमवार. बरोबर. विषय गणित. तर आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहेत आणि या गणित या विषयामध्ये समांतर रेषा व छेदिका या घटकाचा अभ्यास करणार आहेत. बरोबर. समजा आता मी फळ्यावर दोन काड्या काढल्या. AB आणि BC. जर मी AB या रेषेला उजवीकडून वाढवले आणि डावीकडून वाढवले, तसेच BC या रेषेला उजवीकडून वाढवले आणि डावीकडून वाढवले, तर ती वाढतच जाणार. पहा आता मी या इकडे पहा. आता मी या दोन रेषांना जर उजवीकडे वाढवले आणि डावीकडे वाढवले, दोन्हीकडून जर मी अमर्यादेपर्यंत वाढवतच राहिले, तरी मला सांगा या दोन रेषा कुठे छेदतील का? नाही. या दोन रेषा सलग जाणार आहे. या दोन्ही रेषा कुठेच छेदणार नाही आहे. तर आपण काय पाहिलं? समांतर रेषा. जेव्हा दोन रेषा, आता हा पहा, हा फळा आहे, हा एकच प्रतल आहे. जेव्हा दोन रेषा एकाच प्रतलात असतात आणि त्या एकमेकांना छेदत नाही, इकडे लक्ष द्या. जेव्हा दोन रेषा एकाच प्रतलात असतात आणि त्या एकमेकांना छेदत नाही, बरोबर, तर एकमेकांना छेदत नाही, तेव्हा अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. लक्षात आलं? आता आपण याच्या पुढे समांतर रेषा म्हणजे काय पाहिलं. आता आपण छेदिका म्हणजे काय. इकडे पहा, मी एक आकृती काढते. त्या आकृतीवरून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने छेदिका म्हणजे काय हे कळेल. इकडे पहा. आता मी लाईन AB काढली. लाईन AB लाईन BC. बरोबर. मला आता सांगा, या लाईनला पाहून तुम्हाला, या रेषाला पाहून तुम्हाला काय दिसते? AB रेषा ही BC रेषाला, BC AB रेषा ही BC रेषाला समांतर आहे. आता या रेषावरून मी अजून एक रेष काढली, रेषा L. तर तुम्हाला काय दिसेल? ही रेषा या दोन रेषांना छेदत आहे. म्हणजे काय? इथे पहा, छेदत आहे, बरोबर. आणि ती बिंदू F आणि G मध्ये समजा छेदत आहे. तर जेव्हा कोणतीही एक रेष दोन रेषांना दोन विभिन्न बिंदूमध्ये, इकडे पहा, कोणतीही एक रेष कोणत्याही दोन रेषांना विभिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, तर त्या रेषेला छेदिका असे म्हणतात. आणि ती ज्या बिंदूमध्ये छेदत आहे त्या बिंदूंना छेदन बिंदू असे म्हणतात. तर आपण काय पाहिलं? छेदिका म्हणजे कोणतीही एक रेष कोणत्याही दोन रेषांना त्या रेषांच्या
त्या रेषांच्या विभिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या रेषेस छेदिका म्हणतात आणि ती ज्या बिंदूमध्ये छेदत आहे त्यास छेदनबिंदू असे म्हणतात. आता पुढे या छेदिकेमुळे काहीतरी घडले आहे. तर छेदिकेमध्ये आपण काय पाहिले, या छेदिकेमुळे रेषा ए वर 4 कोन तयार झाले, बरोबर, आणि रेषा BC वर 4 कोन तयार झाले. असे किती कोन तयार झाले? असे 8 कोन तयार झाले, बरोबर. तर आता आपण पाहिले, सर्वात आधी आपण काय पाहिली? छेदिका. त्यानंतर काय पाहिले? छेदनबिंदू, समांतर रेषा. आता आपण काय पाहिले की 8 कोन तयार होत आहे. आता या 8 कोनांचे प्रकार पडतात. तर या 8 कोनांचे प्रकार कोणकोणते आपण ते पाहू. एक उदाहरण घेऊ. रेषामधील कोनांचे प्रकार. छेदिकेमुळे, तर सर्वप्रथम आपण संगत कोन पाहू. इकडे पहा, आपण काय पाहणार? संगत कोन. यासाठी मी एक आकृती काढत आहे. ती आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्या, बरोबर. बोलू नका आणि आकृतीकडे पहा. आता इथे पहा. आता आपण सर्वप्रथम काय पाहणार आहोत? संगत कोन. संगत कोनाची व्याख्या काय आहे? ज्या जोडीतील कोनांच्या, हे बघा, ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असते ती जोडी संगत कोनाची असते, बरोबर. तर यामध्ये आपण संगत कोन कोणकोणते आहे बघा. एक उदाहरण देते, मग तुम्ही सांगा. या छेदनबिंदूला M नाव देऊ आणि या छेदनबिंदूला N नाव देऊ. आता इथे पहा, संगत कोन म्हणजे काय तुम्हाला आणखी स्पष्ट कळेल. कोन AMQ चा संगत कोन MNS आहे. आता इथे पहा, आपण काय पाहिलं? कोन AMQ चा संगत कोन MNS आहे. म्हणजे छेदिकेवरील बाजू ही एकाच दिशेस आहे आणि छेदिकेवरील नसलेली बाजू सुद्धा एकाच दिशेस आहे. अशा कोनांना काय म्हणतात? संगत कोन म्हणतात. ही झाली संगत कोनांची जोडी. अजून काही संगत कोनांची जोडी तुम्हाला सांगता येईल का? बघा, कोन QMN. इथे पहा, कोन QMN. कोन QMN चा संगत कोन काय आहे? SNT. ओके. QMN चा संगत कोन SNT आहे. पुढे कोन AMP चा संगत कोन काय आहे? MNR. बघ, कोन AMP, बरोबर. तर संगत कोन काय आहे? MNR. दोन्ही भुजा एकच दिशेस आहे, बरोबर. कोन AMP चा संगत कोन कोन MNP, बरोबर. तर आपण संगत कोन पाहिले. आता संगत कोनानंतर
कोणाचे अजूनही काही प्रकार पडतात. याच्यानंतर आपण पाहू आंतरकोन. आंतरकोन ज्या जोडीतील कोन, आंतरकोन आपण उदाहरण घेते मी आधी. PMN व कोन दुसरं तुम्ही सांगायचं. कोन PMN व कोन MNR. पहा बरं, कोन PMN कुठं आहे? कोन PMN हा कोन PMN हा कोन PMN आणि कोन MNR, कोन MNR. बघा, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल? ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस असेल. म्हणजे काय? आंतरकोन म्हणजे काय? ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस असेल त्या कोनांना आंतरकोनाची जोडी म्हणतात. आता याच्यामध्ये जर तुम्हाला अजून एक उदाहरण द्यायला सांगितले तर काय म्हणता येईल? बघा इकडे QMT. कोन QMT. बघा इकडे कोन QMT व कोन STM ही कोणत्या कोनांची आहे जोडी? आंतरकोनांची. मी काय लिहिले? कोन QMT इथे पहा व कोन आंतरकोनाची आपण दुसरी जोडी कोणती पाहिली? कोन QMN. तर संगतचा आंतरकोन कोणता आहे? कोन SNM. बरोबर. तर आंतरकोन असण्यासाठी दोन्ही रेषाच्या आतील बाजूस असणे गरजेचे आहे. तर आता आपण पुढील प्रकार पाहू. आंतरकोनानंतर कोनांचा आणखीन एक प्रकार असतो व्युत्क्रम कोन. आणि याचेही दोन प्रकार पडतात पुढे. आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. बरोबर. बघा, याचे अजून प्रकार पडतात. कोन बाह्य व्युत्क्रम व्युत्क्रम कोन म्हणजे काय? ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी व्युत्क्रम कोनांची जोडी असते. आणि त्याचे पुढे दोन प्रकार पडतात. आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. रेषेच्या आतील बाजूस असणाऱ्या कोनांना आंतरव्युत्क्रम म्हणतात आणि रेषेच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या कोनांना बाह्य व्युत्क्रम कोन म्हणतात. आता आंतरव्युत्क्रम कोनामध्ये काय काय येणार? इथे पहा, कोन PMN व आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी कोणकोणती आहे? कोन PMN व कोन MNS. इकडे पहा, कोन PMN व कोन MNS म्हणजे व्युत्क्रम कोनामध्ये काय असते? रेषेच्या विरुद्ध बाजूस असतात. जी आपण रेषा रेखाटलेली आहे त्या रेषेच्या विरुद्ध बाजूस हे कोन असतात. व्युत्क्रम कोन म्हणजे काय? छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या कोनांना व्युत्क्रम कोन म्हणतात. यामध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात. आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोनामध्ये आता इथं पहा, कोन PMN
म्हणजे हा कोण PMN व कोण MNS. म्हणजे आपण काय पाहिले, इकडे पहा, ही छेदिका होती, तर या छेदिकेच्या विरुद्ध बाजूस, या छेदिकेच्या डाव्या बाजूस एक कोण आहे, या छेदिकेच्या उजव्या बाजूस एक कोण आहे. तर छेदिकेच्या विरुद्ध बाजूस पण रेषेच्या आतील बाजूस, हे आत आहेत ना, बाहेर नाही आहेत, छेदिकेच्या विरुद्ध बाजूस एक आहे डावीकडे आणि एक आहे उजवीकडे. तर छेदिकेच्या विरुद्ध बाजूस पण आतील बाजूस असणाऱ्या कोणांना आंतरव्युत्क्रम कोण म्हणतात. जर आता तुम्ही याचा अजून एक उदाहरण घेऊ म्हटले तर काय येणार, QMN, कोण QMN, बरोबर. कोण QMN हा कशाचा असेल आंतरव्युत्क्रम कोण MNR. लक्षात आलं. म्हणजे एक कोण आपण इथला घेतला आणि एक कोण इथला घेतला, म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असणारे पण रेषेच्या आतील बाजूस असणाऱ्या कोणांना आंतरव्युत्क्रम कोण म्हणतात. आता आपण बाह्य व्युत्क्रम कोण पाहू. इकडे पहा, कोण A, इकडे पहा, कोण AMP व कोण TNS. म्हणजेच छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असणारे कोण हे व्युत्क्रम कोणाची व्याख्या तर आहेच, परंतु बाह्य व्युत्क्रम कोण म्हणजे काय, छेदिकेच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या कोणांना बाह्य व्युत्क्रम कोण म्हणतात. यामध्ये पहा, कोण AMP म्हणजे कोणता कोण आला, हा कोण AMP, कोण AMP व कोण TNS. इकडे पहा, लक्षात आलं. कोण AMP याचा बाह्य व्युत्क्रम कोणता आहे, कोण TNS. म्हणजे ही होती छेदिका, छेदिकेच्या बाहेरील बाजूस म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असणे हे व्युत्क्रम कोणाची पहिली व्याख्या आहे. त्यानंतर बाह्य व्युत्क्रम कोणासाठी छेदिकेच्या बाहेरील बाजूस हे कोण असणे गरज आहे. बघा आता इकडे प्रतल आखला, तर बाहेरील बाजूस असणाऱ्या कोणांना बाह्य व्युत्क्रम कोण म्हणतात, बरोबर. आणि छेदिकेच्या आतील बाजूस असणाऱ्या कोणांना आंतरव्युत्क्रम कोण म्हणतात. तर आपण आतापर्यंत काय काय पाहिले, संगत कोण, बाह्य व्युत्क्रम कोण, आंतरव्युत्क्रम कोण, या कोणांची आपण जोडी पाहिली, बरोबर. आणि आता इकडे लक्ष द्या. आतापर्यंत आपण काय काय शिकलो. जर एकाच प्रतलात दोन रेषा असतील आणि त्या रेषा जर कितीही पुढे वाढवले तर ते कुठेही जाऊन एकमेकांना छेदणार नाही, अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. आणि एका प्रतलात जर दोन रेषा असेल आणि त्या दोन रेषांवरून जर एक रेषा जात असेल आणि ती एक रेष जर त्या दोन रेषांना विभिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या रेषेला छेदिका म्हणतात. तर त्या रेषेला छेदिका असे म्हणतात आणि जो बिंदू ज्या बिंदूत ती रेषा छेदत आहे त्या बिंदूला छेदन बिंदू असे म्हणतात. आता या छेदिकेमुळे कोणाचे 8 कोण पडतात. तर त्यामध्ये एक संगत कोण, एक आंतरव्युत्क्रम कोण आणि एक बाह्य व्युत्क्रम कोण. संगत कोणामध्ये काय असणार, हा कोण आणि हा कोण संगत कोण. आंतरव्युत्क्रम काय असणार, हे कोण. बाह्य व्युत्क्रम कोण कोणते असणार, हे कोण. तुम्ही आता संगत कोण, आंतर कोण, बाह्य व्युत्क्रम कोण शिकले. तर आता तुम्ही ग्रहपाठ लिहून घ्या. ग्रहपाठासाठी तुम्हाला काय करायचे आहे, संगत कोण यांची जोडी लिहा
आंतर व्युत्क्रम कोन यांची जोडी लिहा. बाह्य व्युत्क्रम कोन यांची जोडी लिहा. तसेच समांतर रेषा लिहा. छेदिका. तर तुम्हाला या आकृतीवरून काय काय गृहपाठ करून आणायचे आहे ही आकृती लिहून घ्या. आणि या आकृतीवरून तुम्हाला संगत कोनांची जोडी, आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी, बाह्य व्युत्क्रम कोनांची जोडी, समांतर रेषा कोणत्या आहेत ते सांगायचे आहेत आणि छेदिका कोणती आहे ते सांगायचे आहे. झालं लिहून? गृहपाठ लिहून घ्या तुम्ही, लागलं तर सविस्तर लिहून घ्या. आणि हे तुम्हाला उद्या करून आणायचे. बरोबर? धन्यवाद.